तर खैरेंनी पहिल्यांदा तिकीट आणून दाखवावं, मग कोण कुणाला गाडतंय ते बघू। चंद्रकांत खैरेंच्या आव्हानाला संदीपान भुमरेंनी हे प्रति आव्हान दिलंय। तर खैरेंचं मातोश्रीवर वजन किती हे उमेदवारी मिळाल्यावरच सिद्ध होईल। चंद्रकांत खैरेंनी दिलेल्या आव्हानाला संजय शिरसाटांनी देखील उत्तर दिलंय। दरम्यान उद्धवजींचा आदेश आला तर गद्दारांना पाडणार असल्याचं चंद्रकांत खैरेंनी वक्तव्य केलं होतं। मी इच्छुक असो की नसो, परंतु प्रत्यक्षात माननीय उद्धवजींचा जर आदेश आला, मातोश्रीचा आदेश आला, तर तो आम्हाला शिरसावून जातो। मातोश्रीचा आदेश आला की बाबा या गद्दाराला पाडायचं आहे, हा जो गद्दार आहे ज्याने बंडखोरी केली, अशा माणसाला त्या ठिकाणी जर समजा तो परत चौथ्या वेळेस येण्याची तयारी जर असेल तर त्याला पाडलं पाहिजे। खैरेला म्हणा पश्चिम मतदारसंघात पहिली उमेदवारी आण, नंतर आपण बघू कोण कोणाला गाडतं, कोण कोणाला निवडून आणतं, हे नंतर बघू आपण। उभेच राहिले खैरे तर काय परिस्थिती? मी डिपॉझिट घालू द्यायचं आम्ही कोणाचं खैरेचं डिपॉझिट घालू आम्ही, कारण मी घालण्यापेक्षा मतदारच खैरेचं डिपॉझिट घालते। पहिले त्यांनी पक्षातील जे त्यांचे काही जवळचे सहकारी, जीवाभावाचे सहकारी ज्यांनी 2 वेळा त्यांचा पराभव केला, पहिला त्यांचा बंदोबस्त करा। आणि मला वाटत नाही त्यांना उमेदवारी देतील, कारण की पक्षही आता चेंज करायच्या भानगडीत आहे। म्हणून आता खैरेंचं वजन मातोश्रीवर किती आहे हे जर त्यांनी उमेदवारी मिळवली तरच ते सिद्ध होईल, नसता खैरेंचं वजन संपलं असं म्हणायला काही हरकत नाही।